सकाळी केस धुतले होते, म्हटलं चांगले पुसून घेऊया, नाहीतर म्हटलं परत ओलं राहिलेत ना की परत डोकं दुखायला सुरुवात हो. सकाळचं कामाला सुरुवात केली होती. आता मी एक हाऊसवाईफ असल्यामुळे ना माझे जास्तीत विडिओ ना हे माझ्या कामाशी रिलेटेडच असतात. सकाळी बाहेरून बघितलं तर ना एकदम ढगाळ वातावरण झालं होतं. आता म्हटलं काय खरं नाही हो, एकतर केस पण धुवून बसले होते आणि त्याच्यात हे इतकं असं बेकार वातावरण. म्हणलं डोकं तर दुखणार आणि दुखायला माझी सुरुवात झालीच होतं डोकं. आता डोकं दुखते म्हटल्यावर चहा तर झालाच पाहिजे. मग काही दुकानात जाऊन एक पॅकेट आणलं टोस्टचं, आणखीन मग पहिलं मग चहा ठेवला गॅसवरती. आता चहा प्यायला मी आणि शिवांशीच होतो. आता हे होत्यात घरी, पण ह्यांना काही चहा जास्त आवडत नाही, त्यामुळे हे काही जास्त चहा पित नाहीत. मग मी आणि शिवांशीच असतो चहा प्यायला. आणि आज मी एवढं सगळं जेवण केलं होतं कारण रात्री हे लेट जास्त आले होते, त्यामुळे हे काही जेवलं पण होते आणि सकाळी लेट जाणार होते, त्यामुळे जरा सगळंच म्हणजे भाकरी केली होती, भात कालवण, आणखीन पापड वगैरे भाजले होते. आणि रोज सकाळची माझी एक ना अर्धी भाकरी तरी ना माझी वाया जात असते, कारण संध्याकाळचं नाही लेट येतात किंवा जेवत्यात कधी जेवत नाहीत, त्यामुळे माझं भरपूर सरांना जेवण वाया जातं. आणि हे डेट बघत होत्यात लोणच्याच्या भरणीची संपली की आहे चालू द्या म्हटलं तुमचं, मी इकडे कपडे धुवून घेते, कारण दुपारी मला ह्यांच्याबरोबर ना वरती जायचं होतं, कारण ऊन तर जास्त झालं होतं. ह्यांना म्हटलं मला मेडिकलमध्ये सोडा आणि मग तुम्ही तिथनं पुढं मग जावा कामावरती. ह्यांनी मग मेडिकलमध्ये सोडलं आणि मग हे गेले कामावरती. एक गोळी घेतली आणि मग मी घरी आले. आता घरी येऊन पहिले जेवायला बसते, कारण हे जाणार होत्यात, त्यामुळे गडबडींना मी सगळी कामं करून घेतली होती आणि जेवलेच नव्हते मी. आणि दुपारी मी झोपले होते आणि झोपून उठल्याने बघते तर काही शिवांशना चक्क माझ्यानं पहिल्यांदा एवढा पसारा कमी केला असेल. फक्त त्याने तांदळाची टाकी माझ्या साईडला आणून ठेवली होती आणि त्यातच खेळत बसला होता. आणि कधी कधी शिवांचा इतका राग येतो ना, आपण असा वागतो, त्यामुळे सगळा रागच निघून जातो. संध्याकाळी म्हटलं जरा भाजी कुडून घेऊया, कारण आज ना भाजी करायचा मूड झाला होता. भाजी पण खराबच चालली होती. म्हटलं जरा माझ्या पिल्लूचा अभ्यास करत करत म्हटलं भाजी खुडायची. तेवढ्यात हे ना चिकनच घेऊन आलेत. मग काय थोडी भाजी खुडली होती तेवढी सगळी मग ठेवून दिली आणि मी चिकन करायला घेतलं. आता जास्त ना लेट झालेलं चिकन ह्यांना आणायला, त्यामुळे वैताग झाला होता करायचा. आता न करून तरी कोणाला सांगायचं, शेवटी मलाच करावं लागणार होतं. त्यामुळे सगळं चिकन वगैरे धुवून घेतलं आणि मग मिक्सर म्हटलं चला चालू करून घेऊया. मिक्सरची पिन वगैरे लावली आणि मग मिक्सरचं भांडं ठेवलं वरती. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये मला थोडंसं आलं टाकायचं होतं, ते राहून गेलं होतं. मग ते सगळं सोलून घेतलं आणि परत टाकलं. पण कधी कधी ना डोकं अजिबातच चालत नाही, बटन बंदच होतं आणि मिक्सर चालू करत होते आणि नंतर लक्षात आलं की बटन आपलं बंद आहे. मग काय परत चालू करून घेतलं आणि मस्तपैकी मग मसाला मी करून घेतला. चला म्हटलं आता पहिली केस बांधून घेऊया, नाहीतर म्हटलं 2-4 केस पडलेत ना त्याने परत आमच्यात भांडणं लागायचे. त्यापेक्षा म्हटलं आपली पहिली केसनावरती आपली टांगावी. मग काय मस्तपैकी वरती ना केस मी बांधून वगैरे घेतली आणि मग जेवणाच्या तयारीला लागली. तर पहिला कांदा कापायला घेतला. तर कांदा तर ना मला प्रत्येक वेळेस रडवतच असतो, कारण एवढा कांदा तिखट आहे ना, आणि ह्यांना दोन्ही पण लागतं, सुकं पण लागतं पातळ पण लागतं. आणि एवढं दोन्ही पण करीस्तोपर्यंत मला 11 वाजले असतील. त्यामुळे ह्यांना जरा लाडीवडी लावून ना मी एकच असं कालवून घट्टसर केलं होतं. ह्यांना म्हटलं छान लागतो, एकदा खाऊन तरी बघा, असं करून एकच केलं होतं आणि खरंच छान लागत होतं मला खायला.